वसईत पावसाचा कहर. पहिल्याच पावसात घरात पाणी, जनजीवन विस्कळीत. नागरिकांचा प्रशासनावर संताप. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रासह वसई तालुक्यातील नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अनेकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र पावसाच्या सुरुवातीलाच वसई तालुक्यातील अनेक भागांमध्ये जलभरावाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसईच्या पूर्व पट्ट्यातील बोयदापाडा, वाघराळपाडा, नालासोपारा पूर्वेकडील सखल भाग तसेच काही हायवे लगतच्या खोलगट परिसरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते, इमारती आणि रहिवासी परिसर पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वसई पश्चिम, नालासोपारा, विरार आणि नायगाव पश्चिमेकडील काही भागांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात जलभराव झाला नसल्याने दळणवळण सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच जोरदार पावसानंतर प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून 90% नाले आणि गटारे साफ करण्यात आली आहेत. यंदा विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साफसफाईचा गाजावाजा केला जातो, पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र जैसे थेच असते. निरी आणि IIT यांनी दिलेल्या अहवालानुसार होल्डिंग पॉड्स आणि इतर उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याने वेढलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांत अक्षरशः भीती आणि हतबलता दिसून येत आहे. एका नागरिकाने संताप व्यक्त करताना सांगितले, आमच्या परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. आम्ही राहायचे कसे? लहान मुलांना कुठे घेऊन जायचे? घरात आजारी आणि वृद्ध माणसे आहेत, त्यांना या पाण्यातून बाहेर कसे काढायचे? वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकी बंद पडल्या असून पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे आज जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अन्नधान्य, गाद्या, फर्निचर, कपडे आणि घरगुती साहित्य पाण्यात भिजून खराब झाले आहेत. हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे आता उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एका पीडित नागरिकाने भावनिक शब्दात आपली व्यथा मांडताना सांगितले, आम्ही रोज काम करतो तेव्हाच आमचे घर चालते, पण अशा परिस्थितीत कामालाही जाता येत नाही. घरात पाणी शिरल्यामुळे सगळे सामान खराब झाले आहे. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होते, पण प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी आमच्या मदतीला कधीच येत नाहीत. विकास कामांवर कोट्यावधी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत समस्यांनाच सामोरे जावे लागत असल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. पावसाळा आला की चर्चा होते, पाहण्या होतात, आश्वासने दिली जातात आणि पाऊस गेला की सर्व काही विसरले जाते, अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. आता तरी प्रशासनाने केवळ कागदी दावे न करता प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. कारण प्रत्येक वर्षी पावसासोबत येणारे हे पाणी फक्त घरातच नाही तर अनेकांच्या आयुष्यातही दुःख आणि असहाय्यता घेऊन येत आहे. बहुत ज़्यादा तकलीफ होती है और आज से नहीं, हम तो यहाँ नालासोपारा में 20-25 साल हो गया, 2000 में आए हैं, तब से ऐसे ही हालत है. इथे दरवर्ष MD मध्ये एवढं पाणी भरतो. इथे नगरपालिका कोण लक्ष देत नाहीत, इथले नगरसेवक कोण लक्ष देत नाहीत. लोकांच्या पहिल्या पावसामध्ये घरामध्ये पाणी आलेलं आहे. आपण ह्याला पाहिलीत का ह्या नगरसेवकांना? अशी परिस्थिती झाली इथे जनतेची. कारण एवढे गटर भरले, पहिल्या पावसामध्येच एवढं पाणी भरलंय, अजून पाऊस बाकी आहे. अजून इथला एकही नगरसेवक आम्ही निवडून दिल्यापासून, एकदा फेरी मारले तिथपासून आम्ही नगरसेवक कुठले आहेत ते अजून पाहिलेच नाही इकडे.
इकडे ही लोकांचे हाल झाले. ते दरवर्षी गटर नाले सफाई केलेली नाहीये. येऊन नगरपालिका आयुक्ताला फोन लावला तर आयुक्त फोन उचलत नाही. व पब्लिकनी काय करायचं, ह्यांना निवडून कशासाठी दिलेली आहे नगरसेवकांना? ही परिस्थिती, जनतेची ही परिस्थिती आहे.